आपण आज एका कायद्याची गोष्ट पाहणार आहोत. ही गोष्ट आहे एका कायदेशीर पोकळीची, दुर्लक्षित मुलामुलींच्या आवाजाची आणि त्या आवाजाला उत्तर देण्यासाठी उचललेल्या एका मोठ्या धाडसी पावलाची. आपल्यासमोर जे स्रोत आहेत ते आपल्याला भारतातल्या लैंगिक अपराधांपासून बालकांचं संरक्षण कायदा 2012 म्हणजेच पोक्सो कायद्याच्या अगदी मुळाशी घेऊन जातात. या कायद्याची प्रस्तावना आणि त्यातील काही अत्यंत महत्त्वाच्या व्याख्या स्पष्ट करणारा हा एक सविस्तर अहवाल आहे. तर मग आजच्या या चर्चेत आपण या कायद्याचा जन्म का आणि कसा झाला आणि कोणत्या शब्दांनी त्याला इतकी ताकद दिली हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आणि ही गोष्ट समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण कोणताही कायदा म्हणजे केवळ काही नियमांचा संग्रह नसतो. तो त्या समाजाच्या मूल्यांचं, त्याच्या दूरदृष्टीचं आणि तो कोणत्या समस्यांना तोंड देऊ इच्छितो याचं प्रतिबिंब असतो. आणि पोक्सो कायद्याच्या बाबतीत त्याचा प्रत्येक शब्द, प्रत्येक व्याख्या एका मोठ्या विचारमंथनातून जन्माला आली आहे. बरोबर. चला तर मग याच्या मुळाशी जाऊया. आपल्या स्रोतांनुसार 2012 पूर्वी भारतात बालकांवरील लैंगिक अत्याचारांसाठी असा स्वतंत्र सर्वसमावेशक कायदाच नव्हता. हे ऐकूनच धक्का बसतो. तेव्हा प्रकरणं भारतीय दंड संहिता 1860 म्हणजेच IPC नुसार हाताळली जात होती. IPC हा 1860चा कायदा, म्हणजे तो व्हिक्टोरियन काळात बनला होता. त्या काळात समाजाची गुन्हेगारीबद्दलची, विशेषतः लैंगिक गुन्ह्यांबद्दलची समज खूप वेगळी आणि मर्यादित असणार. त्या जुन्या कायद्यात आजच्या काळातील गुन्हे बसवणं म्हणजे एका चुकीच्या आकाराच्या डब्यात वस्तू कोंबण्यासारखं होतं का? तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडला आहे. चुकीच्या आकाराचा डबा हे उत्तम वर्णन आहे. अडचण फक्त जुनेपणाची नव्हती, तर त्याच्या मूळ डिझाईनमध्येच होती. सर्वात मोठी आणि मूलभूत अडचण होती IPC मधील बलात्काराच्या व्याख्येत. ती व्याख्या लिंग तटस्थ म्हणजे जेंडर न्यूट्रल नव्हती. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर कायद्याच्या डोळ्यांनी फक्त स्त्री किंवा मुलगीच अत्याचाराची बळी असू शकत होती. एक मिनिट, म्हणजे जर एखाद्या 14-15 वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार झाला तर IPC अंतर्गत त्याला न्याय मिळणं शक्यच नव्हतं, कारण कायद्याच्या पुस्तकात तो पीडित म्हणूनच गणला जात नव्हता. अगदी तसंच. त्याला अनैसर्गिक गुन्हा म्हणजे अननॅचरल ऑफेन्स यासारख्या वेगळ्या कमी गंभीर कलमांखाली हाताळण्याचा प्रयत्न व्हायचा, पण त्याला बलात्काराच्या गुन्ह्याइतकं संरक्षण किंवा न्याय मिळत नसे. म्हणजे विचार करा, कायद्याच्या पुस्तकात या गुन्ह्यासाठी जागाच नव्हती. एक मोठी रिकामी जागा होती जिथे पीडित मुलांना न्याय मिळण्याची कोणतीच सोय नव्हती. आणि याशिवाय बालकांचा अश्लील साहित्यासाठी वापर करणे, त्यांना लैंगिकरित्या त्रास देणे यांसारख्या गुन्ह्यांसाठी विशिष्ट आणि कठोर तरतुदींची प्रचंड कमतरता होती. ही एक अशी कायदेशीर पोकळी होती जिचा गैरफायदा गुन्हेगार घेत होते. म्हणजे कायदा समाजातील एका मोठ्या आणि कटू वास्तवाकडे डोळेझाक करत होता. मग ही पोकळी भरून काढण्याची प्रेरणा कुठून मिळाली? अचानक असं काय घडलं की 2012 मध्ये हा कायदा अस्तित्वात आला? यामागे दोन मोठी कारणं आहेत. एक राष्ट्रीय आणि एक आंतरराष्ट्रीय. आपल्या स्रोतांमध्ये उल्लेख आहे की भारतीय राज्यघटनेच्या कलम 15(3) नुसार राज्याला महिला आणि बालकांसाठी विशेष कायदे करण्याचे अधिकार दिलेले आहेत. ही झाली राष्ट्रीय प्रेरणा. पण याला मोठी चालना मिळाली आंतरराष्ट्रीय स्तरावरून. भारताने 1992 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या बाल हक्क करारावर म्हणजेच UN कन्व्हेन्शन ऑन द राईट्स ऑफ द चाइल्ड UNCRC वर सही केली होती. आणि या करारावर सही करणे म्हणजे केवळ एक औपचारिक गोष्ट नव्हती, तर ती एक आंतरराष्ट्रीय वचनबद्धता होती. बरोबर. त्या करारानुसार प्रत्येक सदस्य देशाची जबाबदारी आहे की त्यांनी आपल्या देशातील बालकांना सर्व प्रकारच्या शोषणापासून आणि अत्याचारांपासून वाचवण्यासाठी ठोस कायदेशीर पावलं उचलावीत. या कराराने बालकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याचं तत्त्व मांडलं. पोक्सो कायदा म्हणजे भारताने 2 दशकांनंतर त्या आंतरराष्ट्रीय वचनाची पूर्तता करण्याच्या दिशेने उचललेलं एक निर्णायक पाऊल होतं. आणि म्हणूनच 19 जून 2012 रोजी संसदेने हा कायदा संमत केला. आणि विशेष म्हणजे 14 नोव्हेंबर 2012 म्हणजेच पंडित नेहरूंच्या जयंतीला बाल दिनाच्या दिवशी तो संपूर्ण भारतात लागू करण्यात आला. ही तारीख निवडण्यामागेही एक मोठा प्रतिकात्मक संदेश होता की नाही? खरंच, कायद्याच्या अंमलबजावणीसाठी बालदिनाची निवड करणं हेच या कायद्याचा उद्देश काय आहे हे स्पष्ट करतं. आणि हेच आपल्याला पुढच्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे घेऊन जातं. या कायद्याचं वर्णन नेहमी बालक केंद्री म्हणजेच चाइल्ड सेंट्रिक असे केलं जातं. हा शब्द ऐकायला खूप छान वाटतो,
पण व्यवहारात याचा अर्थ काय आहे? हा दृष्टिकोन याला इतर गुन्हेगारी कायद्यांपेक्षा वेगळं कसं बनवतो? इथेच या कायद्याचं खरं वेगळेपण आणि आत्मा दडलेला आहे. साधारणपणे गुन्हेगारी कायद्यांचा भर गुन्हेगाराला शिक्षा देण्यावर असतो, पण पोक्सो कायद्याचा केंद्रबिंदू गुन्हेगार नाही तर पीडित बालक आहे. कायद्याचं पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं उद्दिष्ट आहे बालकाचे सर्वोत्तम हित म्हणजे बेस्ट इंटरेस्ट ऑफ द चाइल्ड जपणं. म्हणजे संपूर्ण प्रक्रियेत पोलीस तक्रारीपासून ते कोर्टाच्या निकालापर्यंत प्रत्येक टप्प्यावर हा विचार केला जातो की या कृतीचा त्या बालकावर काय परिणाम होईल. म्हणजे केवळ न्याय देणं नाही, पण न्याय देण्याच्या प्रक्रियेत त्या मुलाला किंवा मुलीला आणखी त्रास होता कामा नये हा विचार आहे. अगदी बरोबर. त्यालाच कायद्याच्या भाषेत रिव्हिक्टिमायझेशन टाळणं असं म्हणतात. विचार करा, एका लहान मुलाला आधीच एका भयानक अनुभवातून जावं लागलंय. त्यानंतर त्याला पोलीस स्टेशनमध्ये, कोर्टात, वकिलांसमोर वारंवार ती घटना सांगावी लागणं, उलट तपासणीला सामोरं जावं लागणं, हे किती मानसिक त्रासदायक असू शकतं. पोक्सो कायदा हे टाळण्याचा प्रयत्न करतो. म्हणूनच यात विशेष न्यायालयं, बालस्नेही म्हणजे चाइल्ड फ्रेंडली वातावरण, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साक्ष नोंदवणं, साध्या वेशातील पोलीस अशा अनेक तरतुदी आहेत. उद्देश एकच, त्या बालकाला सुरक्षित आणि भयमुक्त वाटलं पाहिजे. मग हा बालक केंद्रित दृष्टिकोन प्रत्यक्षात कसा आणला जातो? कारण कोणताही कायदा शेवटी शब्दांवरच उभा असतो नाही का? त्या शब्दांचा अर्थ कसा लावला जातो यावरच सगळं अवलंबून असतं. चला या कायद्याच्या शब्दकोशात डोकावून पाहूया, जिथे त्याच्या खऱ्या शक्तीची मुळं आहेत, म्हणजेच कलम 2 मधील व्याख्या. यात सगळ्यात महत्वाची व्याख्या बालक म्हणजे चाइल्ड याची असणार, बरोबर? हो, आणि याच व्याख्येत या कायद्याची क्रांती दडलेली आहे. कलम 2D नुसार बालक म्हणजे 18 वर्षांखालील कोणतीही व्यक्ती. आता हा व्यक्ती म्हणजे पर्सन शब्द साधा वाटेल, पण तो अत्यंत महत्वाचा आहे. कारण हा एकच शब्द या व्याख्येला आपोआप लिंग तटस्थ, जेंडर न्यूट्रल बनवतो. म्हणजे व्यक्ती हा एकच शब्द वापरल्याने संपूर्ण कायद्याचा रोख बदलला. हे ऐकून आश्चर्य वाटतं की कायद्याच्या जगात एका शब्दाची ताकद किती मोठी असू शकते. यामुळे IPC मधली ती मोठी त्रुटी दूर झाली आणि फक्त मुलींचा संरक्षणाचाही दरवाजा उघडला गेला. हो, आणि हे केवळ कायदेशीर बदल नव्हते, तर सामाजिक मानसिकतेवर केलेला आघात होता. आपला समाज हे मान्य करायलाच तयार नव्हता की मुलांवरही लैंगिक अत्याचार होऊ शकतात. या एका शब्दाने कायद्याने ती रियालिटी स्वीकारली आणि तिला संरक्षण दिलं. या एका शब्दामुळे कायद्याची व्याप्ती प्रचंड वाढते आणि तो अधिक समावेशक बनतो. हे खरंच खूप विचारपूर्वक केलेलं दिसतंय. आता स्रोतांमधील अजून 2 व्याख्या खूप लक्षवेधी आहेत: घरगुती नातेसंबंध आणि सामायिक घर. पहिल्यांदा वाचल्यावर वाटतं की लैंगिक अत्याचाराच्या कायद्यात या कौटुंबिक शब्दांची काय गरज? ही गरज एका अत्यंत कठू आणि त्रासदायक सत्यामुळे निर्माण झाली. अनेक अभ्यासांमधून हे सिद्ध झालं आहे की बहुतांश प्रकरणांमध्ये बालकांचं लैंगिक शोषण हे अनोळखी व्यक्तींकडून नाही, तर त्यांच्या घरातील किंवा जवळच्या विश्वासू व्यक्तींकडूनच होतं, ज्याला इन्सेस्ट असंही म्हटलं जातं. ही अशी गोष्ट आहे ज्यावर समाजात उघडपणे बोललं जात नाही, पण कायदा त्या वास्तवाला नाकारत नाही. या व्याख्या त्या बंद दाराआडच्या गुन्हेगारीला कायद्याच्या कक्षेत आणतात. म्हणजे सावत्र वडील, काका, मोठा भाऊ किंवा घरात राहणारा कोणताही जवळचा नातेवाईक, या सगळ्यांचा ह्यात समावेश होतो. बरोबर. आणि इथे कायद्याच्या निर्मात्यांनी एक खूप हुशार गोष्ट केली आहे. त्यांनी या व्याख्या नव्याने तयार करण्याऐवजी थेट कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005 मधून उचलल्या. याचा फायदा असा की या व्याख्यांवर न्यायालयात आधीच बरीच चर्चा झालेली आहे. त्यांचे अर्थ आणि व्याप्ती प्रस्थापित झाले आहेत. यामुळे पोक्सो कायद्याला एक तयार कायदेशीर पाया मिळाला आणि संभाव्य संदिग्धता टाळली गेली. हे म्हणजे एका सिद्ध झालेल्या पायावर नवीन इमारत बांधण्यासारखं आहे. वा, म्हणजे नवीन कायद्यासाठी जुन्या प्रस्थापित कायद्याचा आधार घेतला, जेणेकरून कायदेशीर लढाईत शब्दांच्या अर्थावरून वाद निर्माण होऊ नयेत. ही खरोखरच एक हुशार कायदेशीर रणनीती आहे. आता एका आधुनिक धोक्याबद्दल बोलूया. स्रोतांमध्ये उल्लेख आहे की बालक अश्लील साहित्य याच्या व्याख्येत 2019 मध्ये एक मोठी सुधारणा करण्यात आली. ही सुधारणा इतकी व्यापक का करावी लागली? कारण तंत्रज्ञान ज्या वेगाने बदलत आहे, त्याच वेगाने गुन्हेगारीचं स्वरूपही बदलत आहे. कायदा जर त्याच्यासोबत चालला नाही तर तो निरुपयोगी ठरेल. 2012च्या मूळ व्याख्येत प्रत्यक्ष बालकांचा वापर करून तयार केलेल्या अश्लील साहित्याचा समावेश होता, पण तोपर्यंत मॉर्फिंग, डीप फेक यांसारखं नवीन तंत्रज्ञान आलं होतं.
अच्छा, म्हणजे जिथे खऱ्या मुलामुलीचा वापरच केलेला नाही, पण संगणकाच्या मदतीने त्यांची नग्न किंवा लैंगिक प्रतिमा तयार केली जाते, अशा गुन्ह्यांबद्दल तुम्ही बोलत आहात? अगदी बरोबर. गुन्हेगार असा युक्तिवाद करू शकत होते की आम्ही खऱ्या मुलाचा वापर केलेला नाही, हे तर फक्त कॉम्प्युटर ग्राफिक्स आहेत. ही एक मोठी पळवाट होती. 2019च्या सुधारणेने ही पळवाट बंद केली. आताच्या व्याख्येत केवळ खरी छायाचित्र किंवा व्हिडिओ नाहीत, तर डिजिटल किंवा कॉम्प्युटर जनरेटेड प्रतिमा ज्या खऱ्या बालकासारख्या दिसतात किंवा खऱ्या बालकाच्या प्रतिमेत बदल करून तयार केल्या आहेत, अशा सगळ्या गोष्टींचा समावेश आहे. याचा अर्थ आता कायद्याची पकड खूप मजबूत झाली आहे. मग ते खरं मूल असो किंवा मुलासारखी दिसणारी डिजिटल प्रतिमा असो, गुन्हा हा गुन्हाच मानला जाईल. हो, यामुळे तंत्रज्ञानाचा गैरवापर करून होणाऱ्या या नव्या प्रकारच्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी कायद्याने स्वतःला अपडेट केला आहे. यातून कायद्याची दूरदृष्टी दिसून येते. तो केवळ आजचाच नाही, तर भविष्यातील धोक्यांना तोंड देण्यासाठीही सज्ज होत आहे. याशिवाय स्रोतांमध्ये अजून काही व्याख्या आहेत, जसे की सशस्त्र दले आणि विशेष न्यायालय. सशस्त्र दलांच्या सदस्यांनी केलेले गुन्हे गंभीर म्हणजेच ॲग्रेवेटेड श्रेणीत का मोडतात? यामागे विश्वासाचं तत्व आहे. पोलीस, लष्करी जवान किंवा कोणताही सरकारी अधिकारी हे अधिकाराच्या आणि विश्वासाच्या पदावर असतात. त्यांचं काम समाजाचं आणि मुलांचं रक्षण करणं आहे. जेव्हा रक्षकच भक्षक बनतो, तेव्हा तो गुन्हा अधिक गंभीर मानला जातो. कारण त्याने केवळ एका व्यक्तीला इजा पोचवलेली नसते, तर संपूर्ण व्यवस्थेवरील लोकांच्या विश्वासाला तडा दिलेला असतो. म्हणूनच अशा व्यक्तीने गुन्हा केल्यास त्याला अधिक कठोर शिक्षेची तरतूद आहे. आणि विशेष न्यायालय ही सुद्धा बालक केंद्री दृष्टिकोनाचाच एक भाग आहे. ही न्यायालयं केवळ पोक्सो प्रकरणांसाठी स्थापन केली जातात. यामुळे खटले जलद गतीने चालतात. या न्यायालयांमधील न्यायाधीशांना आणि कर्मचाऱ्यांना बालकांच्या मानसिकतेबद्दल विशेष प्रशिक्षण दिलेलं असतं. तिथलं वातावरण कमी भीतीदायक आणि अधिक संवेदनशील ठेवण्याचा प्रयत्न केला जातो, जेणेकरून पीडित बालक न घाबरता आपली बाजू मांडू शकेल. हे सगळं पीडित बालकाला लवकर आणि योग्य प्रकारे न्याय मिळावा यासाठीच आहे. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? आजच्या या सखोल चर्चेनंतर एक गोष्ट अगदी स्पष्ट होतीये. पोक्सो कायदा हा केवळ काही कलमांचा संग्रह नाही, तर तो एक विचारधारेचं प्रतीक आहे. ज्या कायदेशीर त्रुटींमुळे मुलांना, विशेषतः मुलांना, न्याय नाकारला जात होता, ती धोकादायक पोकळी या कायद्याने भरून काढली. त्याचं बालक केंद्री दृष्टिकोन पीडिताला व्यवस्थेच्या केंद्रस्थानी ठेवतो, केवळ एक केस नंबर म्हणून नाही. अगदी बरोबर. आणि त्याच्या व्याख्या, त्या म्हणजे या कायद्याचं अभेद्य चिलखत आहेत. बालक या एका शब्दाने लिंग समानता आणली. घरगुती नातेसंबंध या व्याख्येने घराच्या आतल्या धोक्यांची निर्भीडपणे दखल घेतली. आणि बालक अश्लील साहित्य या सतत बदलणाऱ्या व्याख्येने डिजिटल युगातील गुन्हेगारीला उत्तर दिलं. हा कायदा म्हणजे गेल्या अनेक वर्षांच्या कायदेशीर अपयशांवर आणि बदलत्या सामाजिक धोक्यांवर दिलेलं एक थेट, विचारपूर्वक आणि शक्तिशाली उत्तर आहे. आजच्या या चर्चेतून या कायद्याची रचना किती विचारपूर्वक केली आहे हे लक्षात येतं. तुम्ही अगदी बरोबर मुद्दा मांडला. पोक्सो कायद्याचं खरं वैशिष्ट्य त्याच्या रचनेतच आहे, असं मला वाटतं. तो गुन्ह्यांकडे काळ्या पांढऱ्या रंगात नाही पाहत. म्हणजे गुन्हा काय आहे यापेक्षा तो कोणी, कुठे आणि कोणत्या परिस्थितीत केला याला तो जास्त महत्त्व देतो. आणि म्हणूनच हा कायदा इतका प्रभावी ठरतो. चला, मग याच रचनेच्या पहिल्या आणि सर्वात गंभीर भागापासून सुरुवात करूया. आपण नेहमी ऐकतो की या कायद्याने बलात्कार या शब्दाऐवजी अंतर्भेदी लैंगिक हल्ला म्हणजेच पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट असा शब्द वापरला आहे. हा बदल का गरजेचा होता? यात नेमकं काय काय मोडतं? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. बलात्कार या शब्दाला एक ठराविक मर्यादित कायदेशीर अर्थ होता. अच्छा. पोक्सो कायद्याच्या निर्मात्यांना हे लक्षात आलं की मुलांवरील लैंगिक अत्याचाराचं स्वरूप खूप वेगळं आणि व्यापक असू शकतं. म्हणून त्यांनी अंतर्भेदी लैंगिक हल्ला ही अधिक व्यापक संकल्पना वापरली. यात केवळ लिंगाचा योनिमार्गात प्रवेश एवढाच मर्यादित अर्थ नाहीये. म्हणजे याची व्याख्या अधिक सविस्तर आहे. हो, खूपच सविस्तर. यात 4 मुख्य गोष्टी येतात. पहिलं, आरोपीने स्वतःच्या लिंगाचा बालकाच्या शरीरातील कोणत्याही भागात, मग ती योनी असो, तोंड असो, मूत्रमार्ग असो किंवा गुदद्वार असो, तिथे कोणत्याही प्रमाणात प्रवेश करणे. 1 मिनिट, कोणत्याही प्रमाणात यावर तुम्ही जोर दिला. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा
की प्रवेश पूर्ण झाला की नाही हे महत्त्वाचं नाही. अगदी थोडासा प्रवेशसुद्धा हा गंभीर गुन्हा मानला जाईल. यामुळे अनेक कायदेशीर पळवाटा बंद होतात. बरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे लिंगाव्यतिरिक्त शरीराचा इतर कोणताही भाग, जसं की बोटं किंवा कोणतीही निर्जीव वस्तू बालकाच्या शरीरात घालणे हा सुद्धा तितकाच गंभीर गुन्हा आहे. बापरे, म्हणजे कायद्याने प्रत्येक शक्यतेचा विचार केलाय. इतकंच नाही, तिसरी गोष्ट म्हणजे बालकाच्याच शरीराच्या एखाद्या भागाचा वापर करून असा प्रवेश घडवणे. आणि चौथं म्हणजे आरोपीने स्वतःचं तोंड बालकाच्या लैंगिक अवयवांना लावणे. या चारही गोष्टी कायद्याच्या नजरेत तितक्याच गंभीर आहेत. हे ऐकूनच या कायद्याची व्यापकता लक्षात येते. मग अशा गुन्ह्याला सामोरं जाण्यासाठी कायदा किती कठोर पाऊल उचलतो? शिक्षेबद्दल काय सांगाल? अत्यंत कठोर. विशेषतः 2019च्या सुधारणेनंतर शिक्षा खूप कडक झाली आहे. अशा गुन्हेगाराला कमीत कमी 10 वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा आहे. कमीत कमी 10 वर्ष. हो. आणि ही शिक्षा जन्मखेपेपर्यंत वाढू शकते आणि सोबत दंडही भरावा लागतो. पण यातही एक अतिशय संवेदनशील तरतूद आहे. कोणती? जर पीडित बालकाचं वय 16 वर्षांपेक्षा कमी असेल तर आरोपीला कमीत कमी 20 वर्षांची शिक्षा भोगावीच लागते. ही शिक्षा नैसर्गिक आयुष्याच्या अंतापर्यंतच्या जन्मठेपेपर्यंत वाढवली जाऊ शकते. अच्छा. यातून समाज आणि कायद्याचा एक स्पष्ट संदेश जातो की लहान मुलांवरील अत्याचार अजिबात सहन केला जाणार नाही. आता आपण कायद्याच्या त्या भागाकडे येऊया जो मला वाटतं याचं खरं मर्म आहे. कायदा काही हल्ल्यांना साधा आणि काहींना गंभीर म्हणजे ॲग्रेवेटेड मानतो. हे वर्गीकरण खूपच विचारपूर्वक केलेलं दिसतंय. पण गंभीर आणि साधा हल्ला यात फरक करण्याची गरज का पडली? सर्वच हल्ले गंभीर नाहीत का? खूप छान प्रश्न आहे. अर्थात मुलावरचा कोणताही लैंगिक हल्ला हा गंभीरच असतो. पण कायदा इथे थोडा मानसशास्त्रीय दृष्टिकोन वापरतो. विचार करा. अनोळखी व्यक्तीने केलेल्या हल्ल्यापेक्षा ज्या व्यक्तीवर मुलाने विश्वास ठेवला आहे त्याने केलेला हल्ला कितीतरी पटीने जास्त विनाशकारी असतो. तो केवळ शरीरावर नाही तर मुलाच्या आत्म्यावर, त्याच्या विश्वास ठेवण्याच्या क्षमतेवर हल्ला असतो. म्हणजे इथे विश्वासाचा भंग हा कळीचा मुद्दा आहे. अगदी बरोबर. याला आपण एका उदाहरणाने समजू शकतो. रस्त्यावर होणारी चोरी आणि आपल्याच घरातल्या सुरक्षारक्षकाने केलेली चोरी यात फरक आहे की नाही? हो, नक्कीच. दुसरा गुन्हा जास्त गंभीर आहे कारण त्यात विश्वासाचा भंग आहे. पोक्सो कायदाही तसाच विचार करतो. जेव्हा गुन्हा करणारे हात संरक्षणाचे किंवा विश्वासाचे असतात तेव्हा कायदा त्याला गंभीर गुन्हा मानतो. आणि अशा विश्वासू किंवा संरक्षक व्यक्तींमध्ये मग कोणाकोणाचा समावेश होतो? याची यादी खूप मोठी आहे आणि ती कायद्याची दूरदृष्टी दाखवते. यात पोलीस, सैनिक किंवा कोणतेही सरकारी कर्मचारी येतात. म्हणजे जे रक्षक आहेत तेच भक्षक बनल्यास कायदा अधिक कठोर होतो. बरोबर. त्याच्यावर पालक आपल्या मुलांना सोपवतात. आणि सर्वात दुःखद म्हणजे यात नातेवाईकांचाही समावेश आहे. कायदा कौटुंबिक अत्याचाराला म्हणजे इन्सेस्टला रोखण्यासाठी अत्यंत कठोर आहे. हे ऐकून अंगावर काटा येतो. विश्वासाच्या नात्यांव्यतिरिक्त इतर कोणत्या परिस्थितीला गंभीर मानलं जातं? हो, इतरही परिस्थिती आहेत. जसं की एकापेक्षा जास्त व्यक्तींनी मिळून केलेला सामूहिक हल्ला. कारण यात पीडित बालकाची असहाय्यता अनेक पटींनी वाढते. याशिवाय शस्त्राचा धाक दाखवून, ॲसिडचा वापर करून किंवा ज्या हल्ल्यात बालकाला गंभीर शारीरिक इजा होते तो हल्ला गंभीर मानला जातो. आणि दिव्यांग मुलांचाही विचार यात केला आहे वै का? हो, आणि हे खूप महत्त्वाचं आहे. दिव्यांग बालकाच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन केलेला गुन्हा किंवा पूर, दंगल अशा नैसर्गिक आपत्तीच्या काळात जेव्हा मुलं आधीच असुरक्षित असतात तेव्हा केलेला गुन्हाही गंभीर मानला जातो. कायदा इथे मुलाच्या असहाय्यतेची आणि परिस्थितीची विशेष नोंद घेतो. हे खरंच अविश्वसनीय आहे. कायदा केवळ गुन्ह्याकडे नाही तर त्यामागच्या प्रत्येक पैलूकडे पाहतोय. अशा गंभीर गुन्ह्यासाठी शिक्षा काय आहे हे विचारायलाही भीती वाटते. शिक्षा कायद्याच्या कठोरतेचं प्रतीक आहे असं म्हणता येईल. अशा गुन्ह्यांसाठी कमीत कमी 20 वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा आहे. 20 वर्ष? हो, जी नैसर्गिक आयुष्याच्या शेवटपर्यंतच्या जन्मठेपेपर्यंत वाढू शकते. आणि इथेच 2019मध्ये एक मोठी वादग्रस्त पण अत्यंत कठोर तरतूद जोडली गेली. तुम्ही मृत्यूदंडाबद्दल बोलत आहात? हो, या गुन्ह्यांसाठी आता मृत्यूदंडाची डेथ पेनल्टी सुद्धा दिली जाऊ शकते. हा निर्णय समाजाला एक अत्यंत कठोर संदेश देण्यासाठी घेण्यात आला आहे. इतकंच नाही तर या गुन्ह्यांमध्ये जो दंड आकारला जातो ती रक्कम पीडित मुलाच्या वैद्यकीय उपचारांसाठी आणि पुनर्वसनासाठी वापरली जाते. हा एक अत्यंत मानवी दृष्टिकोन आहे.
आत्तापर्यंत आपण गंभीर शारीरिक हल्ल्यांबद्दल बोललो, ज्यात प्रवेश म्हणजेच पेनिट्रेशन झालेला आहे. पण अनेकदा जखमा शरीरावर दिसत नाहीत. लैंगिक छळवणूक स्पर्शाशिवायही होऊ शकते. कायदा अशा मानसिक आणि भावनिक अत्याचाराला कसा हाताळतो? इथेच कायदा अधिक सूक्ष्म होतो. ज्या गुन्ह्यांमध्ये प्रवेश झालेला नाही पण लैंगिक हेतू आहे, त्याला कायदा लैंगिक हल्ला म्हणजे सेक्शुअल असॉल्ट म्हणतो. अच्छा. यात कळीचा शब्द आहे लैंगिक हेतू, सेक्शुअल इंटेंट. लैंगिक हेतू हा शब्द महत्वाचा आहे, कारण यामुळे डॉक्टरांनी तपासणीसाठी केलेला स्पर्श किंवा आईवडिलांनी स्वच्छतेसाठी केलेला स्पर्श हे गुन्ह्याच्या कक्षेत येत नाही, बरोबर? अगदी बरोबर. कायद्याचा उद्देश निरपराध व्यक्तींना त्रास देणे नाही. लैंगिक हेतूने मुलाच्या गुप्तांगांना किंवा स्तनांना स्पर्श करणे किंवा मुलाला आरोपीच्या गुप्तांगांना स्पर्श करायला लावणे यासारखी कृत्य लैंगिक हल्ला मानली जातात. यासाठी 3 ते 5 वर्षांपर्यंतची शिक्षा आणि दंडाची तरतूद आहे. आणि मला वाटतं याचाही गंभीर प्रकार असणारच आहे. म्हणजे जर हाच हल्ला एखाद्या पोलीस, शिक्षक किंवा नातेवाईकांनी केला तर? हो, तुम्ही बरोबर ओळखलात. कायद्याची तीच तर्कसंगती इथेही लागू होते. जर हा लैंगिक हल्ला ज्यात प्रवेश नाहीये तो एखाद्या विश्वासू व्यक्तीने किंवा गंभीर परिस्थितीत केला असेल तर त्याला गंभीर लैंगिक हल्ला मानले जाते आणि त्यासाठी 5 ते 7 वर्षांपर्यंतची शिक्षा आहे. ठीक आहे. पण यात एक अशी तरतूद आहे जी आपल्याला विचार करायला भाग पाडते. कोणती तरतूद? 2019च्या सुधारणेनुसार एखाद्या मुलाला लवकर लैंगिकदृष्ट्या प्रौढ करण्यासाठी म्हणजे अर्ली सेक्शुअल मॅच्युरिटीसाठी जाणीवपूर्वक हॉर्मोन्स किंवा रासायनिक औषधं देणे हा सुद्धा गंभीर लैंगिक हल्ला मानला गेला आहे. काय सांगताय? हे तर अकल्पनीय आहे. म्हणजे कायदा अशा विकृतींचाही विचार करतो ज्याबद्दल सामान्य माणूस विचारही करू शकत नाही. बरोबर. हेच या कायद्याचं सामर्थ्य आहे. तो सतत बदलत्या सामाजिक वास्तवाला सामोरं जाण्याचा प्रयत्न करतो. आता आपण कायद्याच्या शेवटच्या आणि तितक्याच महत्वाच्या स्तरावर आलो आहोत. आतापर्यंत आपण स्पर्शाबद्दल बोललो, पण जर शारीरिक स्पर्श झालाच नसेल तर शब्दांनी, इशाऱ्यांनी किंवा आजच्या जगात इंटरनेटवरून होणाऱ्या छळाबद्दल कायदा काय म्हणतो? आजच्या काळातला सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि पोक्सो कायद्यात याचं उत्तर आहे. याला लैंगिक छळ म्हणजे सेक्शुअल हॅरासमेंट म्हटलं आहे. आणि यात काय येतं? यात अनेक गोष्टी येतात. पहिलं म्हणजे मौखिक छळ, म्हणजे मुलासमोर अश्लील बोलणं किंवा लैंगिक टिप्पणी करणं. दुसरं अश्लील हावभाव किंवा इशारे करणे. तिसरं प्रदर्शन, म्हणजे मुलाला मुद्दाम स्वतःचे गुप्तांग दाखवणे. म्हणजे केवळ बोलण्याने किंवा हावभावाने सुद्धा गुन्हा दाखल होऊ शकतो? निश्चितच, कारण मुलाच्या मनावर होणारा आघात शारीरिक जखमे इतकाच खोल असतो. याशिवाय यात अजून 2 आधुनिक गुन्ह्यांचा समावेश आहे. एक म्हणजे मुलाला अश्लील साहित्य म्हणजे पॉर्नोग्राफी दाखवणे किंवा उपलब्ध करून देणे. आणि दुसरा गुन्हा म्हणजे पाठलाग, स्टॉकिंग. आणि कायदा इथेही थांबत नाही. तो प्रत्यक्ष जगात केलेल्या पाठलागासोबतच इंटरनेट किंवा सोशल मीडियावर केलेल्या सायबर स्टॉकिंगलाही तितकाच गंभीर गुन्हा मानतो. खरंय. ही काळाची गरज ओळखून टाकलेलं एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल आहे. सायबर स्टॉकिंगचा समावेश खरंच खूप महत्वाचा आहे, कारण आजकाल मुलांचं जग खूप डिजिटल झालं आहे. या लैंगिक छळासाठी काय शिक्षा आहे? या गुन्ह्यांसाठी 3 वर्षांपर्यंत कारावास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते. तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. पोक्सो कायदा हा केवळ शिक्षा देणारा दंडविधान नाहीये. तो मुलांच्या भोवती एक संरक्षणात्मक कवच तयार करतो. तो शारीरिक हल्ल्यांपासून सुरू होऊन विश्वासाच्या नात्यांमधील अत्याचाराला अधिक गंभीर मानतो आणि शेवटी शब्दांनी आणि नजरेने होणाऱ्या अदृश्य जखमांचीही दखल घेतो. अगदी बरोबर. या कायद्याला जर आपण मोठ्या चित्रात पाहिलं तर एक गोष्ट लक्षात येते. हा कायदा मुलाला केवळ एक पीडित म्हणून पाहत नाही, तर त्याला एक संवेदनशील, विश्वास ठेवणारा आणि भावनिकदृष्ट्या असुरक्षित जीव मानतो. म्हणूनच विश्वासाचा भंग, अधिकाराचा गैरवापर यासारख्या गोष्टींना तो केंद्रस्थानी ठेवतो. कायद्याचा आत्माच तो आहे. या संपूर्ण चर्चेतून एक विचार मनात येतो. आपण पाहिलं की कायद्याने सायबर स्टॉकिंगसारख्या आधुनिक धोक्यांचा समावेश केला आहे. जसं जसं तंत्रज्ञान, समाज आणि गुन्हेगारीचं स्वरूप बदलेल तसतसं मुलांच्या सुरक्षेसाठी या कायद्याच्या कवचाला आणखी मजबूत करण्यासाठी भविष्यात अजून कोणत्या प्रकारच्या धोक्यांचा विचार करण्याची गरज भासू शकते यावर नक्की विचार करा.
डिजिटल माध्यमांचा वापर करून मुलांचं लैंगिक शोषण. हम्म. आपल्या स्रोतांनुसार कलम 13 आणि 14 मध्ये याबद्दल स्पष्ट उल्लेख आहे. पण कायद्याच्या भाषेत न बोलता याचा नेमका अर्थ काय होतो? म्हणजे नक्की कोणती कृती गुन्हा ठरते? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण कायद्याची भाषा इथे खूप व्यापक आहे. यात केवळ मुलांसोबत प्रत्यक्ष लैंगिक कृत्य चित्रित करणं एवढाच गुन्हा नाही. अच्छा. तर तशी नक्कल करायला लावणं किंवा मुलाला अशा पद्धतीने सादर करणं ज्यामुळे त्याची एक लैंगिक प्रतिमा तयार होईल, या सगळ्याचा समावेश आहे. उदाहरणार्थ एखाद्या मुलाला असभ्य हावभाव करायला लावून त्याचा व्हिडिओ बनवणं सुद्धा या कायद्याच्या कक्षेत येतं. कायद्याचा उद्देश केवळ शारीरिक अत्याचार नाही, तर मुलाच्या प्रतिष्ठेला आणि मानसिकतेला धक्का लावणाऱ्या प्रत्येक कृतीला रोखणं आहे. म्हणजे कायदा केवळ कृतीवर नाही तर त्यामागच्या हेतूवर लक्ष केंद्रित करतोय. पण गंमत म्हणजे तंत्रज्ञान ज्या वेगाने पुढे जातं त्या वेगाने गुन्हेगारीचे मार्गही बदलतात, नाही का? हो. साहित्य तयार करणारा तर गुन्हेगार आहेच, पण ज्यांच्या मोबाईलमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये असं साहित्य सापडतं त्यांचं काय? आणि नेमक्या याच मुद्द्याला हात घालण्यासाठी 2019 मध्ये कायद्यात एक अत्यंत महत्त्वाची सुधारणा करण्यात आली. अच्छा. कलम 15 नुसार केवळ असं साहित्य बनवणं किंवा विकणंच नाही, तर ते जवळ बाळगणं किंवा साठवून ठेवणं, पोझेशन. हो पोझेशन, ते सुद्धा गुन्हा ठरवण्यात आलं. पण इथे कायद्याने एक विलक्षण समतोल साधलाय. थांबा, म्हणजे असं साहित्य जवळ बाळगणाऱ्या प्रत्येकाला सारखीच शिक्षा होते का, की यात काही फरक आहे? कारण असं होऊ शकतं की एखाद्याच्या न कळत व्हॉट्सअपवर एखादी फाईल आली असेल. बरोबर. आणि कायदा हा फरक ओळखतो. इथेच या कायद्याची सूक्ष्मता दिसून येते. कायद्याने शिक्षेचे स्तर हेतूवर अवलंबून ठेवले आहेत. म्हणजे नक्की कसे? जर एखाद्या व्यक्तीकडे असं साहित्य सापडलं पण त्याचा हेतू ते पसरवण्याचा किंवा विकण्याचा नाहीये, तर त्याला फक्त दंड होऊ शकतो. साधारण 5,000 ते 10,000 रुपये. फक्त दंड? हो. इथे कायदा असं मानतो की कदाचित अनावधानाने ती फाईल त्याच्याकडे आली असेल आणि त्याने ती नष्ट करायला हवी होती. पण जर त्याचा हेतू व्यावसायिक असेल, म्हणजे तो विकत असेल किंवा इतरांना पाठवत असेल, तर मात्र गुन्हा खूप गंभीर बनतो. त्यासाठी 3 ते 7 वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची तरतूद आहे. हा फरक खूपच मोठा आहे. म्हणजे कायदा का आणि कशासाठी या प्रश्नांना खूप महत्त्व देतो, बरोबर ना? अगदी. पण मग हेतू सिद्ध कसा करायचा? म्हणजे एखाद्याच्या मोबाईलमध्ये सापडलेल्या फाईल्स या त्याने स्वतःच्या समाधानासाठी ठेवल्या आहेत की विकण्यासाठी, हे तपास यंत्रणा कसं ठरवते? हे तर खूप मोठं आव्हान असेल. नक्कीच. हे एक मोठं आव्हान आहे. यासाठी पोलीस त्या व्यक्तीच्या डिव्हाइसमधील इतर पुरावे तपासतात. जसं की तो कोणत्या ग्रुप्सवर सक्रिय आहे, त्याने हे साहित्य कोणाला पाठवलं आहे का, त्याच्याकडे अशा किती फाईल्स आहेत, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यातून त्याला काही आर्थिक फायदा होत होता का, या सगळ्या गोष्टी तपासल्या जातात. कायद्याचा हेतू स्पष्ट आहे. त्याला केवळ निर्मितीच नाही, तर अशा साहित्याच्या प्रसाराची संपूर्ण साखळी तोडायची आहे. एक व्यक्ती तयार करते, दुसरी साठवते, तिसरी विकते. कायद्याला या साखळीतील प्रत्येक दुव्याला तोडायचं आहे. म्हणजे आपण जे सुरुवातीला बोललो की गुन्हा करणाऱ्या इतका त्याला मदत करणाऱ्याही जबाबदार असतो, त्याचाच हा एक भाग आहे. चला, या मुद्द्यावर जरा अधिक सविस्तर बोलूया. हो. गुन्हा पाहताना शांत बसणं किंवा त्याला नकळतपणे मदत करणं, याकडे कायदा कसा पाहतो? हो, आता आपण कायद्याच्या त्या भागाकडे वळतोय जो समाजाला आरसा दाखवतो. कलम 16 आणि 17 हे ॲबेटमेंट म्हणजे गुन्ह्याला प्रोत्साहन देण्याबद्दल बोलतात. प्रोत्साहन देणे. हो. आणि यातील मदत या शब्दाची व्याख्या कायद्याने इतकी व्यापक ठेवली आहे की अनेकांना धक्का बसेल. उदाहरणार्थ, म्हणजे नक्की कोणत्या प्रकारची मदत गुन्हा ठरते? यात अनेक गोष्टी येतात. समजा एखाद्या व्यक्तीला माहीत आहे की त्याच्या घरात मुलावर अत्याचार होणार आहे आणि तरीही तो ती जागा उपलब्ध करून देतो, तर तो गुन्हेगार आहे. अच्छा. एखाद्या मुलाला एका ठिकाणाहून दुसरीकडे अशा हेतूने नेणे की तिथे त्याचं शोषण होईल, हे सुद्धा गुन्ह्याला मदत करण्यासारखंच आहे. इतकंच नाही, तर एखाद्या मुलाला अशा ठिकाणी नोकरीला ठेवणं जिथे त्याच्यावर अत्याचार होण्याची दाट शक्यता आहे आणि मालक त्याकडे दुर्लक्ष करतो, तर तोही तितकाच जबाबदार ठरतो. अगदी. पण यातली सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे शिक्षेची तरतूद. आपल्या स्रोतांनुसार गुन्ह्याला प्रोत्साहन देणाऱ्याला मुख्य गुन्ह्यासाठी असलेल्या शिक्षेइतकीच शिक्षा होऊ शकते. हे खरं आहे का? हे पूर्णपणे खरं आहे. आणि हेच या कायद्याचं बलस्थान आहे. कायदा मदत करणाऱ्याला आणि गुन्हा करणाऱ्याला एकाच तराजूत तोलतो. हे तर खूपच कठोर आहे. यामागे एक स्पष्ट संदेश आहे.
जर तुम्ही गुन्हा थांबवू शकत नसाल तर किमान त्याचा भाग तरी बनू नका. जर मुख्य गुन्हेगाराला 10 वर्षांची शिक्षा असेल तर त्याला कट रचण्यात मदत करणाऱ्यालाही तितकी शिक्षा होऊ शकते. यातून कायदा माझं काय जातंय या वृत्तीवर थेट प्रहार करतो. पण यावर कधी न्यायालयात आव्हान नाही दिलं गेलं की हे अन्यायकारक आहे म्हणून? हा मुद्दा अनेकदा चर्चेत येतो, पण कायद्याचा दृष्टिकोन असा आहे की त्या मदत करणाऱ्या व्यक्तीच्या सहभागाशिवाय तो गुन्हा घडलाच नसता, त्यामुळे त्याची जबाबदारी कमी होत नाही. बरोबर. आता वळूया दुसऱ्या एका महत्वाच्या तरतुदीकडे. की गुन्हा पूर्ण झाला नाही पण प्रयत्न झाला असेल तर? अगदी. त्यासाठी कलम 18 मध्ये स्पष्ट तरतूद आहे. गुन्हा करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला त्या गुन्ह्यासाठी असलेल्या मूळ शिक्षेच्या निम्म्या मुदतीपर्यंत शिक्षा होऊ शकते. निम्म्या मुदतीपर्यंत? हो. समजा एखाद्या गुन्ह्यासाठी 14 वर्षांची शिक्षा आहे तर त्याचा प्रयत्न करणाऱ्याला 7 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. यावरून हेच सिद्ध होतं की कायद्याच्या नजरेत केवळ कृतीच नाही तर तसा उद्देश असणंही तितकंच गंभीर आहे. म्हणजे कायद्याला गुन्हा घडण्याआधीच त्याला आळा घालायचा आहे. बरोबर. ठीक आहे. म्हणजे आपण पाहिलं की कायदे किती कडक आहेत. गुन्हा करणं, मदत करणं, साहित्य बाळगणं, अगदी प्रयत्न करणंही गुन्हा आहे. पण या सगळ्याचा मूळ प्रश्न असा आहे की हे कायदे तेव्हाच प्रभावी ठरतील जेव्हा गुन्हा समोर येईल. हो. मग एखादा गुन्हा घडत असताना किंवा घडण्याची शक्यता असताना सामान्य माणसाने काय करावं? इथेच या कायद्याचं खरं वेगळेपण समोर येतं. बरोबर. आणि इथेच कलम 19 लागू होतं, जे या कायद्याचा आत्मा आहे असं मला वाटतं. या कलमानुसार कोणत्याही व्यक्तीला, मग ती मोठी असो वा लहान, जर अशा गुन्ह्याची माहिती मिळाली तर ती पोलिसांना किंवा विशेष बाल पोलीस पथकाला कळवणं बंधनकारक आहे. बंधनकारक हा शब्द खूप महत्वाचा आहे. म्हणजे ही काही निवड नाहीये. नाही, अजिबात नाही. कळवलं तर चांगलं असं नाहीये, तर कळवावंच लागेल असं कायदा सांगतोय. बरोबर. पण अनेकदा लोक घाबरतात. त्यांना वाटतं की आपण तक्रार केली तर आपल्यालाच त्रास होईल. हो, ही भीती असतेच. ही भीती दूर करण्यासाठी कायद्याने तक्रार करणाऱ्याला संरक्षणही दिलं आहे. जर कोणी चांगल्या हेतूने, म्हणजे गुड फेथमध्ये माहिती दिली तर त्याच्यावर कोणतीही दिवाणी किंवा फौजदारी कारवाई होत नाही. हे खूप महत्वाचं आहे. पण याच्या पुढे जाऊन कायद्याने संस्थात्मक जबाबदारी सुद्धा निश्चित केली आहे. संस्थात्मक जबाबदारी म्हणजे नक्की काय? म्हणजे कलम 20 नुसार हॉटेल, रुग्णालय, क्लब किंवा अगदी फिल्म स्टुडिओ अशा ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आणि व्यवस्थापनावरही माहिती देण्याची जबाबदारी आहे. अच्छा. विचार करा, एखाद्या हॉटेलमधल्या सुरक्षा रक्षकाला दिसतंय की एक व्यक्ती रोज वेगवेगळ्या घाबरलेल्या मुलांना खोलीत घेऊन येते, तर अशावेळी तो मला काय करायचंय म्हणून डोळेझाक करू शकत नाही. त्याला कळवावंच लागेल. त्याला आणि हॉटेल व्यवस्थापनाला याची माहिती पोलिसांना देणं बंधनकारक आहे. कायदा म्हणतो की मुलांची सुरक्षितता हा तुमच्या कामाचाच एक भाग आहे. आणि जर कोणी ही जबाबदारी पार पाडली नाही तर, म्हणजे माहिती असूनही ती लपवली तर? इथेच गोष्ट खूप गंभीर वळण घेते. कलम 21 हे स्पष्टपणे सांगतं की जर सामान्य व्यक्तीने गुन्ह्याची माहिती असूनही ती लपवली तर त्याला 6 महिन्यांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. 6 महिने? हो. आणि जर ही माहिती लपवणारी व्यक्ती कोणी संस्था प्रमुख असेल, जसं की शाळेचे मुख्याध्यापक किंवा हॉस्टेलचे वॉर्डन, तर शिक्षा अजून कठोर होते. त्यांना 1 वर्षापर्यंतची शिक्षा आणि दंड होऊ शकतो. म्हणजे कायदा स्पष्ट संदेश देतोय की मुलांच्या बाबतीत कोणतीही हयगई चालणार नाही. पण यात कायद्याने एक अतिशय संवेदनशील बाजू सांभाळलीय जी त्याची परिपक्वता दाखवते. हो, आणि तो या कायद्यातील सर्वात महत्वाचा अपवाद आहे. कोणता? जर पीडित बालकाने स्वतःवर झालेल्या अत्याचाराची माहिती दिली नाही तर त्याला या कलमाखाली शिक्षा होत नाही. कारण कायदा हे समजून घेतो की बालक भीतीमुळे, दबावामुळे किंवा मानसिक धक्क्यामुळे गप्प बसू शकतो. त्याला गुन्हेगार मानता येणार नाही. अजिबात नाही. इतकंच नाही, तर कलम 22 नुसार जर एखाद्या मोठ्या व्यक्तीने दुसऱ्याला त्रास देण्यासाठी खोटी तक्रार केली तर त्याला शिक्षा होते. पण जर बालकाने खोटी तक्रार केली तर त्याला कोणतीही शिक्षा होत नाही. बरोबर. हे खरंच अविश्वसनीय आहे. म्हणजे कायदा मुलांकडे गुन्हेगार म्हणून पाहतच नाही. त्यांच्याकडून अजाणतेपणे चूक होऊ शकते किंवा दबावाखाली ते काहीतरी खोटं बोलू शकतात हे कायदा मान्य करतो. अगदी. कायद्याच्या केंद्रस्थानी बालक आहे, गुन्हा नाही. प्रत्येक तरतूद ही त्यालाच केंद्रस्थानी ठेवून बनवली आहे. आणि आता शेवटचे आपण आजच्या सोशल मीडियाच्या युगात अत्यंत महत्वाच्या मुद्द्याकडे येऊया. पीडित बालकाची ओळख. अनेकदा उत्साहाच्या भरात किंवा ब्रेकिंग न्यूज देण्याच्या नादात मीडिया किंवा सामान्य नागरिक पीडित मुलाची ओळख उघड करतात. याबद्दल कायदा काय म्हणतो?
यावर कायद्याची भूमिका अत्यंत कठोर आहे. कलम 23 नुसार कोणत्याही परिस्थितीत पीडित बालकाची ओळख उघड करण्यास सक्त मनाई आहे. कोणत्याही परिस्थितीत. हो, या ओळखीमध्ये केवळ नावच नाही तर त्याचा पत्ता, फोटो, शाळेचं नाव, कुटुंबाची माहिती किंवा अशी कोणतीही लहान गोष्ट ज्यामुळे त्या मुलाला ओळखलं जाऊ शकेल ती प्रसिद्ध करता येत नाही. यामध्ये काय विचार आहे? यामागे मुलाला भविष्यात होणाऱ्या सामाजिक त्रासापासून वाचवण्याचा हेतू आहे. एकदा ओळख उघड झाली की त्या मुलाला आणि त्याच्या कुटुंबाला आयुष्यभर एका वेगळ्या नजरेने पाहिलं जातं. तो मानसिक आघात आयुष्यभर सोसावा लागतो. हो, कायद्याचं उद्दिष्ट केवळ गुन्हेगाराला शिक्षा देणं नाही तर पीडित मुलाचं आयुष्य पुन्हा कसं रुळावर येईल हे पाहणं आहे. आणि या नियमाचं उल्लंघन केल्यास 6 महिने ते 1 वर्षापर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. म्हणजे केवळ विशेष न्यायालयाच्या परवानगीनेच ओळख उघड करता येते, अन्यथा नाही. हे खूप महत्वाचं आहे, कारण सोशल मीडियावर कोणतीही गोष्ट वाऱ्याच्या वेगाने पसरते. बरोबर. त्यामुळे ही जबाबदारी केवळ पत्रकारांची नाही तर व्हॉट्सअपवर मेसेज फॉरवर्ड करणाऱ्या प्रत्येक नागरिकाची आहे. तर आजच्या या सखोल चर्चेतून काही गोष्टी अगदी स्पष्ट झाल्या आहेत. 1. पोक्सो कायदा केवळ शारीरिकच नाही तर डिजिटल गुन्ह्यांनाही अत्यंत गांभीर्याने घेतो. केवळ साहित्य तयार करणं नाही तर ते विशिष्ट हेतूने साठवणं हा सुद्धा गुन्हा आहे. 2. गुन्हा करणाऱ्या इतकेच त्याला मदत करणाऱ्याची जबाबदारी कायदा निश्चित करतो आणि त्यांना सारखीच शिक्षा देतो. बरोबर. आणि 3. जे सर्वात महत्वाचं आहे, मुलांचं संरक्षण ही केवळ पोलीस किंवा पालकांची नाही तर समाजातील प्रत्येक नागरिकाची कायदेशीर जबाबदारी आहे. माहिती लपवणं हा सुद्धा एक गुन्हा आहे. या सगळ्याच्या मुळाशी एक विचार आहे. हा कायदा बळी किंवा विक्टिम या शब्दाच्या पलीकडे जाऊन बालक म्हणजे चाइल्ड यावर लक्ष केंद्रित करतो. कायद्याची प्रत्येक तरतूद, मग ती तक्रार करणाऱ्याला संरक्षण देणारी असो किंवा खोटी तक्रार करणाऱ्या बालकाला शिक्षा न देणारी असो, ही केवळ गुन्हेगाराला शिक्षा देण्यासाठी नाही तर बालकाचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी बनवली आहे. बरोबर. त्यामुळे आजच्या चर्चेनंतर विचार करण्यासारखा प्रश्न असा उरतो की एक समाज म्हणून आपण ही जबाबदारी केवळ कायद्याच्या भीतीने पार पाडणार आहोत की बालकाचं संरक्षण हे आपलं नैसर्गिक आणि नैतिक कर्तव्य आहे हे समजून वागणार आहोत. सुरुवात करूया त्या पहिल्या आणि सगळ्यात नाजूक क्षणापासून, म्हणजे जेव्हा एक लहान मूल पोलिसांच्या संपर्कात येतं. खरं तर पोलीस स्टेशन, गणवेशातले अधिकारी हे चित्रच मुलांसाठी खूप भीतीदायक असू शकतं. कायद्याने याची दखल घेतलीये का? या कायद्याचं वेगळेपण दिसायला सुरुवात होते. कायदा स्पष्टपणे सांगतो की मुलाचा जबाब पोलीस स्टेशनच्या त्या 4 भिंतीत नाही घ्यायचा. अच्छा. तर मुलाला जिथे सुरक्षित वाटेल, म्हणजे त्याच्या घरी किंवा त्याला आवडणाऱ्या कोणत्याही ठिकाणी घ्यावा. आणि जबाब घेणारे पोलीस अधिकारी गणवेशात नसतील, साध्या कपड्यात. हो, साध्या कपड्यात. यामागे एकच विचार आहे, मुलाच्या मनावरचं दडपण कमी करणं. म्हणजे सुरुवातीपासूनच एक विश्वासार्ह वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. आणि मला आठवतंय, बहुतेक वेळा महिला पोलीस अधिकारीने जबाब घ्यावा असाही नियम आहे, बरोबर? हो, शक्यतोवर महिला पोलीस अधिकारी असावी असं कायदा सांगतो. आणि यात आणखी एक महत्वाची गोष्ट जोडली आहे. कोणती? जबाब नोंदवताना किंवा तपासाच्या कोणत्याही टप्प्यावर पीडित मुलाला आणि आरोपीला कधीही समोरासमोर आणलं जात नाही. ओके. तसेच कोणत्याही परिस्थितीत रात्रीच्या वेळी मुलाला पोलीस स्टेशनमध्ये थांबून ठेवता येत नाही. या सगळ्या गोष्टी मिळून मुलाभोवती एक सुरक्षक कवच तयार करतात, जेणेकरून ते न घाबरता मोकळेपणाने बोलू शकेल. अगदी बरोबर. ठीक आहे, म्हणजे पोलिसांच्या पातळीवर पूर्ण काळजी घेतली जाते. पण यानंतर प्रकरण जातं दंडाधिकाऱ्यांकडे, म्हणजे मॅजिस्ट्रेटकडे. तिथे काय होतं? मला या कायद्याबद्दल वाचताना एक गोष्ट वाचून खरंच खूप आश्चर्य वाटलं. आपल्या सिनेमांमध्ये आपण नेहमी पाहतो की वकील प्रश्नांचा भडीमार करतात, उलट तपासणी घेतात. पण इथे या सुरुवातीच्या टप्प्यात त्याला पूर्णपणे बंदी आहे. हे खूपच वेगळं आहे. तुम्ही अगदी बरोबर मुद्दा पकडला आहे. ही या कायद्यातील एक अत्यंत महत्वाची आणि खरं तर क्रांतिकारी तरतूद आहे. जेव्हा मॅजिस्ट्रेट मुलाचा जबाब नोंदवतात तेव्हा तो शब्दशः नोंदवला जातो. म्हणजे मूल जसं बोलेल, ज्या भाषेत बोलेल, तसाच्या तसा तो लिहून घेतला जातो. आणि उलट तपासणी नाही. तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे या टप्प्यावर आरोपीच्या वकिलाला मुलाची उलट तपासणी करण्याची अजिबात परवानगी नसते. पण एक मिनिट, यामुळे आरोपीच्या बाजूला अन्याय होत नाही का? म्हणजे सुरुवातीलाच उलट तपासणी नाही म्हणजे त्यांच्या बाजू मांडण्याच्या हक्कावर गदा येत नाही का? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे.
पण कायद्याच्या निर्मात्यांनी इथे मुलाच्या मानसिक स्थितीला जास्त प्राधान्य दिलं आहे. विचार करा ना, एक मूल आधीच एका भयंकर आघातातून गेलेलं असतं. अशा परिस्थितीत त्याला कायदेशीर प्रश्नांच्या जंजाळात अडकवलं तर ते आणखी घाबरून जाईल. आणि कदाचित सत्य सांगायलाही धजावणार नाही. बरोबर. अगदी. आरोपीच्या वकिलाला नंतर कोर्टात संधी मिळतेच, पण या पहिल्या नाजूक टप्प्यावर मुलाला त्या कायदेशीर प्रक्रियेच्या धक्क्यापासून वाचवणं हे कायद्याला जास्त महत्वाचं वाटतं. बरोबर आहे. आणि ही प्रक्रिया अधिक पारदर्शक व्हावी यासाठी जबाब नोंदवताना पालक किंवा मुलाची एखादी विश्वासू व्यक्ती सोबत असते. हो, गरज पडल्यास दुभाषी, विशेष शिक्षक यांचीही मदत घेतली जाते. आणि शक्य असल्यास संपूर्ण प्रक्रियेचं व्हिडिओ रेकॉर्डिंगही केलं जातं. आणि वैद्यकीय तपासणीचं काय? हो, तेच तत्व वैद्यकीय तपासणीलाही लागू होतं. FIR दाखल होण्याची वाट न बघता तपासणी तातडीने केली जाते. ती सुद्धा मुलाला कमीत कमी शारीरिक आणि मानसिक त्रास होईल अशा पद्धतीने. आणि मुलगी असेल तर? मुलगी असल्यास तपासणी फक्त महिला डॉक्टरच करते आणि तीही पालकांच्या उपस्थितीत. या सगळ्याचा सारांश हाच की प्रत्येक पायरीवर पहिला विचार मुलाचा केला जातो. ठीक आहे. म्हणजे पोलिसांच्या आणि मॅजिस्ट्रेटच्या पातळीवर मुलाला पूर्ण संरक्षण दिलं आहे. पण खरी कसोटी तर कोर्टात लागते नाही का? जिथे वातावरणच खूप गंभीर आणि भीतीदायक असतं, तिथे या मुलाचं संरक्षण कसं केलं जातं? कायद्याने यासाठी काही वेगळी व्यवस्था केली आहे का? नक्कीच. यासाठीच तर विशेष न्यायालयांची स्थापना करण्यात आली आहे. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचा बदल आहे तो या कायद्याच्या मूळ विचारसरणीत. इथे एक अशी तरतूद आहे जी भारतीय न्यायव्यवस्थेच्या मूलभूत नियमालाच म्हणजे छेद देते. तुम्ही कलम 29 बद्दल बोलत आहात नाही का? प्रिझम्पशन ऑफ गिल्ट. म्हणजे आरोपी दोषी आहे हे गृहीत धरणं, हे समजायला थोडं कठीण आहे. हो, सामान्यपणे आपल्या कायद्याचं तत्व काय आहे की जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत आरोपी निर्दोष आहे. इनोसेंट अंटिल प्रूव्हन गिल्टी. बरोबर. पण पॉक्सो कायद्यातील गंभीर गुन्ह्यांमध्ये हे तत्व उलटं काम करतं. इथे कायदा उलटा चालतो. कोर्ट आधीच हे मानून चालतं की आरोपीच दोषी आहे. आता मी हे केलेलं नाही हे सिद्ध करण्याची सगळी जबाबदारी आरोपीवर येते. यालाच बर्डन ऑफ प्रूफ आरोपीवर टाकणं असं म्हणतात. थांबा, हे खूप मोठं विधान आहे. म्हणजे हे भारतीय न्यायव्यवस्थेतील इनोसेंट अंटिल प्रूव्हन गिल्टी या मूलभूत तत्वाला दिलेला एक अपवाद आहे. याचा अर्थ कायद्याच्या निर्मात्यांनी मुलांवरील अत्याचाराला इतकं गंभीर मानलं आहे की त्यांनी न्यायाचं पारडं मुलांच्या बाजूने झुकवण्यासाठी हा अत्यंत धाडसी आणि कदाचित वादग्रस्त निर्णय घेतला. अगदी तसंच आहे. कारण त्यांना हे माहीत होतं की लहान मुलं अनेकदा कोर्टात नीट साक्ष देऊ शकत नाहीत, पुरावे सादर करू शकत नाहीत किंवा घटनेला इतका वेळ झालेला असतो की त्यांच्या बोलण्यात विसंगती येऊ शकते. अगदी बरोबर. अशा वेळी जर नेहमीच्या नियमाने खटला चालवला तर अनेक गुन्हेगार सहज सुटतील. म्हणून मुलाला न्याय मिळावा यासाठी कायद्यानेच ही एक मोठी ताकद दिली आहे. इतकंच नाही तर गुन्हा करण्यामागे वाईट हेतू होता हेही कोर्ट गृहीत धरतं. माझा तसा हेतू नव्हता हे सिद्ध करण्याची जबाबदारी ही आरोपीचीच असते. म्हणजे कायद्यानेच मुलाच्या बाजूने एक भक्कम भिंत उभी केली आहे. पण मग कोर्टातली प्रत्यक्ष प्रक्रिया कशी चालते? ती मुलांसाठी सोपी कशी केली जाते? कोर्टातील प्रक्रिया मुलांसाठी भीतीदायक असू नये यासाठी कायद्यात अनेक खास नियम आहेत. सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे आरोपीचे वकील मुलाला थेट सरळ प्रश्न विचारू शकत नाहीत. म्हणजे नेहमीच्या कोर्टात जशी उलट तपासणी होते, वकील जसे प्रश्नांवर प्रश्न विचारून भंडावून सोडतात, तसं इथे होत नाही. थेट अजिबात होत नाही. आरोपीच्या वकिलांना जे प्रश्न विचारायचे आहेत ते त्यांना आधी न्यायाधीशांना लिहून द्यावे लागतात. अच्छा. मग न्यायाधीश ते प्रश्न तपासतात. त्यातले अयोग्य, धमकीवजा किंवा मुलाला गोंधळात टाकणारे प्रश्न वगळतात आणि उरलेले प्रश्न स्वतः मुलाला समजतील अशा सोप्या, सरळ आणि संवेदनशील भाषेत विचारतात. ही खूप मोठी गोष्ट आहे. एक क्षण विचार करा. एक 8 वर्षांचं मूल जे आधीच घाबरलेलं आहे त्याला एका अनोळखी कोर्टात अनेक लोकांसमोर एका वकिलाच्या आक्रमक प्रश्नांची उत्तरं द्यावी लागत आहेत. ती परिस्थिती त्या मुलासाठी किती भयावह असेल. बरोबर. हे टाळण्यासाठीच कायद्याने न्यायाधीशांना मध्ये आणलं आहे. यामुळे मुलावरचा प्रचंड मानसिक ताण कमी होत असेल. आणि अजून काय काय तरतुदी आहेत? सुनावणी इन कॅमेरा होते, म्हणजेच बंद दाराआड. कोर्टात फक्त न्यायाधीश, वकील, आरोपी, बालक आणि त्याचे पालक किंवा विश्वासू व्यक्ती एवढेच लोक असतात. मीडिया वगैरे नाही?
नाही, मीडिया किंवा इतर लोकांना आत यायची परवानगी नसते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे साक्ष देताना मुलाला आरोपीला पाहण्याची गरज नसते. अच्छा, ते कसं? त्याच्या नजरेसमोर आरोपी येणार नाही याची काळजी घेतली जाते. यासाठी कोर्टात एक पडदा लावला जातो किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सारख्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. आणि मी ऐकलंय की सुनावणी दरम्यान मुलाला विश्रांतीसाठी वारंवार ब्रेक दिले जातात. हो, जेणेकरून त्याच्यावर ताण येऊ नये. म्हणजे प्रत्येक गोष्टीत मुलाच्या मानसिक स्थितीचा विचार केलेला दिसतो. या सगळ्या प्रक्रियेला काही वेळेचं बंधनही घातलं आहे का? कारण आपल्याकडे खटले वर्षानुवर्षे चालतात. हो, कायद्याने वेळेचं बंधनही घातलं आहे. मुलाची साक्ष गुन्हा कोर्टात दाखल झाल्यापासून शक्यतो 30 दिवसांच्या आत नोंदवली गेली पाहिजे. आणि निकाल? संपूर्ण खटल्याचा निकाल शक्यतो 1 वर्षाच्या आत लावला गेला पाहिजे. यामागचा उद्देश हाच आहे की पीडित मुलाला आणि त्याच्या कुटुंबाला न्यायासाठी कोर्टाच्या चक्कर मारत दीर्घकाळ वाट पाहावी लागू नये. तर मग या सगळ्याचा अर्थ असा आहे की हा कायदा फक्त गुन्हा आणि शिक्षा याबद्दल बोलत नाही, तर तो मुलाच्या भोवती एक संपूर्ण सपोर्ट सिस्टम, एक आधार देणारी व्यवस्था उभी करतो. आणि याच व्यवस्थेतला एक महत्त्वाचा भाग म्हणजे सपोर्ट पर्सन. ही संकल्पना काय आहे? सपोर्ट पर्सन ही या कायद्याने दिलेली एक खूप मोठी देणगी आहे. प्रत्येक पीडित मुलासाठी बाल कल्याण समिती म्हणजेच CWC एक सपोर्ट पर्सन नियुक्त करते. CWC म्हणजे मुलांच्या काळजी आणि संरक्षणासाठी काम करणारी कायदेशीर संस्था. अगदी बरोबर. आणि या प्रक्रियेत तिची भूमिका खूप महत्वाची असते. हा सपोर्ट पर्सन म्हणजे एखाद्या स्वयंसेवी संस्थेचा प्रतिनिधी किंवा एखादा समाजसेवक असू शकतो. आणि या सपोर्ट पर्सनचं नेमकं काम काय असतं? तो मुलाला नेमकी कशी मदत करतो? त्या व्यक्तीचं काम आहे मुलाचा हात धरणं आणि त्याला या संपूर्ण प्रवासात सोबत करणं. पोलीस स्टेशनमध्ये जबाब देताना सोबत असण्यापासून ते कोर्टाच्या प्रत्येक तारखेला हजर राहण्यापर्यंत. मुलाला आणि त्याच्या कुटुंबाला कायद्याची माहिती देणं, कागदपत्र तयार करायला मदत करणं, त्यांना धीर देणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलाची मानसिक अवस्था समजून घेऊन त्याला भावनिक आधार देणं. म्हणजे बालस्नेही हा शब्द फक्त नावापुरता नाहीये. अजिबात नाही. त्याचा अर्थ आहे की प्रत्येक पायरीवर निर्णय घेताना पहिला विचार मुलाचा केला जातो, त्याचा आराम, त्याची मानसिक अवस्था आणि त्याचा स्वाभिमान. आणि सपोर्ट पर्सन हेच सुनिश्चित करतो. यासोबतच मुलांना आर्थिक भरपाई मिळण्याचे अधिकार आहे असे मी वाचले. हो, मुलांना अंतरिम आणि अंतिम भरपाई मिळण्याचा अधिकार आहे. FIR नोंदवल्यानंतर लगेच बाल कल्याण समिती आणि नंतर विशेष न्यायालय मुलाच्या वैद्यकीय खर्चासाठी, समुपदेशनासाठी आणि त्याच्या पुनर्वसनासाठी तातडीने आर्थिक मदतीचा आदेश देऊ शकतात. करण्याच्या घटनेमुळे फक्त मानसिकच नाही तर अनेकदा मोठं आर्थिक नुकसानही झालेलं असतं. बरोबर. कायद्याने गुन्हा घडल्यावर काय करायचंय तर सांगितलं आहे, पण असे गुन्हे घडूच नयेत यासाठी काही प्रतिबंधात्मक उपाययोजना आहेत का? आहेत. आणि 2020च्या नियमांमध्ये त्या अधिक स्पष्ट केल्या आहेत. यानुसार शाळा, हॉस्टेल्स, स्पोर्ट्स अकॅडमी म्हणजे जिथे कुठे मुलं मोठ्या संख्येने एकत्र येतात, अच्छा, तिथल्या सगळ्या कर्मचाऱ्यांची, मग ते शिक्षक असोत, शिपाई असोत, ड्रायव्हर असोत किंवा अगदी कॅन्टीनमधले कर्मचारी असोत, सगळ्यांची पोलीस पडताळणी करणं. पोलीस व्हेरिफिकेशन. हो, म्हणजे त्यांचं चारित्र्य तपासणं संस्थांना बंधनकारक केलं आहे. आणि शाळामध्ये गुड टच, बॅड टच म्हणजेच सुरक्षित स्पर्श आणि असुरक्षित स्पर्श याबद्दल मुलांना शिक्षण देणंही अनिवार्य केलं आहे. हो, जेणेकरून मुलांना लहानपणापासूनच स्वतःच्या शरीराच्या सुरक्षेबद्दल जागृत करता येईल. बरोबर. आणि या सगळ्या तरतुदींना सर्वोच्च स्थान देण्यासाठी हा कायदा किती शक्तिशाली आहे हे दाखवण्यासाठी त्या 2 अत्यंत महत्वाची कलमं आहेत. ओके, ही या कायद्याची ताकद दाखवणारी कलमं कोणती? पहिलं म्हणजे जर एखादा गुन्हा पॉक्सो आणि भारतीय दंड संहिता IPC या दोन्ही कायद्यांमध्ये येत असेल तर ज्या कायद्यात जास्त कठोर शिक्षा आहे ती शिक्षा लागू होईल. उदाहरणार्थ जर एकाच गुन्ह्यासाठी पॉक्सोमध्ये 10 वर्षांची शिक्षा असेल आणि IPCमध्ये 14 वर्षांची, तर आरोपीला 14 वर्षांची शिक्षा होईल. उद्देश एकच, गुन्हेगाराला जास्तीत जास्त कठोर शिक्षा मिळावी. आणि दुसरं कलम जे या कायद्याला एक प्रकारे सुपर लॉ बनवतं? अगदी बरोबर शब्द वापरला तुम्ही. ते कलम या कायद्याला ओव्हररायडिंग इफेक्ट देतं. त्याचा अर्थ काय? याचा सरळ अर्थ असा की जर मुलांच्या लैंगिक संरक्षणासंदर्भात इतर कोणत्याही कायद्यात
मग तो IPC असो, IT ॲक्ट असो किंवा इतर कोणताही कायदा असो, आणि पॉक्सो कायद्यात काही विसंगती असेल तर पॉक्सो कायद्यातील तरतुदीच अंतिम मानल्या जातील. म्हणजे पॉक्सो कायदाच वरचढ ठरेल. हो, त्या इतर सर्व कायद्यांवर वरचढ ठरतील. याचा स्पष्ट संदेश आहे की मुलांच्या संरक्षणाच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. पॉक्सो कायदाच सर्वोच्च आहे. तर आज आपण पाहिलं की पॉक्सो कायदा कसा प्रत्येक टप्प्यावर मुलाला केंद्रस्थानी ठेवतो. मग ते जबाब नोंदवण्याची संवेदनशील पद्धत असो, आरोपी दोषी आहे हे गृहीत धरण्याची धाडसी तरतूद असो, बंद दाराआड चालणारा बालस्नेही खटला असो किंवा प्रत्येक पावलावर साथ देणाऱ्या सपोर्ट पर्सनची मदत असो. या कायद्याचं सारं तत्वज्ञान हेच आहे की न्यायप्रणाली मुलासाठी भीतीदायक न राहता ती एक संरक्षक आणि आधार देणारी व्यवस्था बनावी. कायद्याचा उद्देश केवळ गुन्हेगाराला शिक्षा देणे नाही, तर पीडित मुलाचं संरक्षण करणे, त्याची प्रतिष्ठा जपणे आणि त्याला या भयंकर आघातातून बाहेर पडायला मदत करणे हा आहे. या कायद्याने जनजागृती करण्याची जबाबदारी सरकारवर टाकली आहे आणि शाळांमध्ये पोलीस पडताळणीसारखे नियमही केले आहेत. पण ही झाली कायदेशीर चौकट. या चौकटीच्या पलीकडे जाऊन एक सुरक्षित समाज निर्माण करण्यासाठी एक सामान्य नागरिक म्हणून, एक पालक म्हणून किंवा समाजाचा एक भाग म्हणून आपली भूमिका आणि जबाबदारी काय असू शकते याचा विचार करायला हवा. कायद्याच्या पलीकडे जाऊन आपण मुलांसाठी एक सुरक्षित वातावरण कसं निर्माण करू शकतो हाच खरा प्रश्न आहे.